नमस्कार मंडळी. तर आता मी तुम्हाला जे सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये नारायणी मंदिराबद्दल, तर आज तुम्ही बघू शकता हा सगळा परिसर सुंदर परिसर आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे प्रत्यक्ष येता बघता तेव्हा तुम्हाला एक नवीन असं काहीतरी वाटते की यार खरंच हे किती चांगलं आहे. आणि असं ज्यांनी हे नियोजन केलं असेल, काही कमिटी असेल मंदिराची, ती खूप चांगल्या पद्धतीने इकडे बघा राहण्याची व्यवस्था आहे. एक बाजूलाच गोरक्षण आहे. कारण श्रीकृष्णाला सगळ्यात जास्त प्रिय होते त्या गायी. आणि गाय म्हणजे आपली जे आपल्या शास्त्रानं किंवा आपल्या भारताने जिला खूप जास्त प्राधान्य दिलं आहे अशी आपली गोमाता. या गोमातेला खूप जास्त आपण मानतो. तर या बाजूला गेलं तर तुम्हाला दिसते तिथं गोशाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. पण चला मग आपण पहिलं गोशालेलाच जाऊन येऊ. गोशाला कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे, तर ही इकडे गोशाला आहे. गायींची सेवा पण करताना काही लोक दिसत आहेत. इकडं मंदिरामध्ये पण सेवा चालू आहे. आणि बापरे, खूप छान अशा गायी आहेत. गायींना सकाळी सकाळी बघू शकता तुम्ही, गायींची साफसफाई स्वच्छता सेवा चालू आहे. आणि बघा तुम्ही, दिसतात तुम्हाला आता ह्या गायी, खूप साऱ्या गायी इथं आहेत. गायीचं सेवा करण्याचं जे महत्त्व आहे हे त्यालाच माहीत असते की जो गायींना मानतो. खूप साऱ्या गायी आहेत इथे. कारण श्रीकृष्णाला सगळ्यात जास्त आवडणारं कोण असेल तर गायी चारणे, गायीची सेवा करणे. आणि खूप साऱ्या महाभारतामध्ये आपण बघितलं तर म्हणजे आपल्या गायीशिवाय आपलं जीवन म्हणजे व्यर्थ आहे. सध्या आपल्याला एखादा मोठा कॅन्सरसारखा आजार जर असेल तर आपण गायीच्या अंगावरून हात जर फिरवला तर नक्कीच कॅन्सरसारखा रोगसुद्धा गायीच्या अंगावर हात फिरवल्याने बरा होऊ शकतो. एवढं सामर्थ्य गायीच्या शरीरामध्ये आहे. कारण ते तत्त्व म्हणजे मला सांगता येणार नाही. एवढं खूप सारं गायीबद्दलचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणूनच तर भगवान श्रीकृष्णाने जे ज्यांनी त्यांना मानलं ते का उगाच तसंच मानलं तर नसेलच ना. तर तुम्ही बघू शकता इथं आपण हे जे सेवेधारी आहे त्यांना विचारलं की आपल्याला मंदिरात जाता येईल का. आपण मंदिरात 7 नंतरच एंट्री आहे. तर आपण नक्कीच 7 वाजता तुम्हाला परत एकदा आम्ही दाखवायला येईल. तर असा हा आपला सकाळचा आजचा प्रवास होता लोणावळ्यामध्ये. तर आपण नक्कीच सकाळी दिवस आता रसवर निघाल्या बघू शकता भगवान शंकरजी साक्षात कृष्णाच्या समोरच एक सुंदर मूर्ती आहे. खूप सारं मस्त गार्डन आहे. खूप सारी व्यवस्था आहे राहण्याची. आणि आल्यानंतर इथं महाप्रसाद वगैरे मिळतो. खूप भारी वाटते. आणि जे कोणी इथं येतील त्यांनी जेव्हा आले तर तेव्हा नक्कीच नारायणी मंदिर बघायला या आणि दर्शन घ्या. आणि इथं बागीचे जे स्पॉट आहेत ते स्पॉट पण खूप छान आहेत. थंड हवेचं ठिकाण आहे. लोणावळा हे प्रत्येकाच्या मनातलं ठिकाण आहे. तर चला भेटूया पुढच्या वेळेला नक्की. ओके, बाय.